आज आपण पहिल्या युनिटमधील 1.2 अँड्रोकॉल्स अँड द लायन. अँड्रोकॉल्स हा एका मुलाचं नाव दाखवलं आहे आणि द लायन्स म्हणजे एका सिंहाचं नाव दाखवलं आहे. ह्या दोघांची याच्यामध्ये स्टोरी दाखवली आहे. या दोघांची स्टोरी म्हणजे बघा, हे दोघंजण एकमेकांचे खूप चांगले असे मित्र दाखवलेत. मित्र आणि सिंह आणि व्यक्ती हे दोघंजण मित्र कसं काय शक्य आहे, हेच आपण आता ह्या स्टोरीमध्ये बघणार आहोत. त्याआधी आपण बघूयात वॉर्मिंग अप. सुरुवातीला आपण चिटचॅट बघूयात. त्याच्यातला पहिला क्वेश्चन आहे, हॅव यू एव्हर हेल्प्ड एनीवन? व्हाय? तुम्ही कोणाला मदत केली आहे का? आणि केली असेल तर का केली असेल? येस, आय हेल्प दोज हू नीड इट बिकॉज आय एन्जॉय टू हेल्पिंग समवन. हो, मी मदत केली आहे कारण मला मदत करायला खूप आवडते. नेक्स्ट आहे, हाऊ डिड यू हेल्प हिम हर? तुम्ही त्यांना कशाप्रकारे मदत केलेली आहे? त्याला किंवा तिला कोणीही असेल, कोणालाही तुम्ही कशाप्रकारे मदत केली असेल, ह्याचा आन्सर आपल्याला आता लिहायचं आहे. आय हेल्प माय मदर बाय गिविंग वॉट शी वॉन्ट्स इन द किचन. मी माझ्या आईला जे तिला किचनमध्ये हवं आहे ते देऊन मी तिची मदत करतो किंवा करते. नंतर आहे, हॅज एनीवन एव्हर हेल्प्ड यू इन युअर नीड? कोणी तुम्हाला तुमच्या गरजेमध्ये मदत केलेली आहे का? ज्यावेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस कोणी आपल्याला मदत केलेली आहे का? वन ऑफ माय फ्रेंड्स हेल्प्ड इन माय नीड. ज्यावेळेस मला गरज असते त्यावेळेस माझे जे मित्र आहेत तेच मला खूप मदत करतात. नंतर आहे, चौथा आहे, हाऊ डिड यू फील ॲट दॅट टाईम? त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं? फील म्हणजे कसं वाटणे. तर आपण उत्तर लिहित आहोत, आय फेल्ट व्हेरी हॅपी अँड सॅटिस्फाईड. मला त्यावेळेस खूप आनंद होतं आणि समाधानी असल्यासारखं वाटतं. नंतर आहे, पाचवा क्वेश्चन आहे, हाऊ डिड यू शो युअर ग्रॅटिट्यूड टू हिम हर? तुम्ही त्याला किंवा तिला ग्रॅटिट्यूड कसं दाखवता? ग्रॅटिट्यूड म्हणजे आपण थँक्यू वगैरे बोलतो ना ते. तर त्याचा आन्सर आहे, आय शोड माय ग्रॅटिट्यूड टू हिम हर बाय सेईंग थँक्यू अँड whenever I got a chance to help him her I helped him her. ज्यावेळेस मला ग्रॅटिट्यूड दाखवायचा असतो त्यावेळेस मी त्या व्यक्तीला थँक्यू म्हणतो, त्याला किंवा तिला. आणि ज्यावेळेस मला चान्स भेटतो, ज्यावेळेस मला तिला मदत करण्याची वेळ येते त्यावेळेस मी त्याला किंवा तिला नेहमी मदत करतो. मुलासाठी लिहायचं असेल तर हिम यूज करायचं आहे आणि मुलीसाठी लिहायचं असेल तर हर यूज करायचं आहे. नंतर आपल्याला फर्स्ट दिलेला आहे बघा, डिस्कस विथ युअर बेंचमेट अँड राईट डाऊन द नेम्स ऑफ एनी 5 स्टोरीज ऑफ ब्रॅव्हरी दॅट यू हॅव रीड हर्ड. ऑल्सो नेम द ब्रेव हिरो हिरोईन ऑफ ईच स्टोरी. डिस्कस म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे शेजारी जे आहे त्याच्यासोबत काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे, बोलायचं आहे आणि लिहायचं आहे. राईट डाऊन लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? नेम्स ऑफ एनी 5 स्टोरीज. कोणत्याही 5 स्टोरीची नावं लिहायची आहे, गोष्टींची नावं लिहायची आहे. कोणत्या स्टोरी? ब्रेव्हरी म्हणजे शूरवीर शौर्य अशा स्टोरी तुम्हाला त्यांची नावं लिहायची आहेत, ज्या की तुम्ही कधी ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील. ऑल्सो नेम द ब्रेव हिरो हिरोईन ऑफ ईच स्टोरी. सोबतच काय करायचं आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये असलेल्या हिरो हिरोईनची म्हणजेच त्याच्यामध्ये असणारे जे कॅरेक्टर आहे ज्यांच्यावरती स्टोरी तयार झालेली आहे अशा हिरो हिरोईनची म्हणजे मेन कॅरेक्टरची तुम्हाला काय करायची आहेत, नावं लिहायची आहेत. तर आपण आता बघूयात. एका साईडला दिलेलं आहे नेम ऑफ द स्टोरी आणि एका बाजूला दिलेलं आहे नेम ऑफ द हिरो हिरोईन. ह्या डाव्या बाजूला लिहायचं आहे स्टोरींची नावं आणि उजव्या बाजूला लिहायचं आहे हिरो हिरोईनची नावं. तर पहिलं बघा, छावा हे एक पुस्तकामध्ये सुद्धा स्टोरी आहे आणि मूवीसुद्धा आहे. त्यांचे जे मेन हिरो हिरोईन आहेत म्हणजे ज्यांच्यावर तो मूवी निघालेला आहे ते आहेत छत्रपती संभाजी महाराज. नंतर बी आहे तान्हाजी तर मूवी तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. शिवाय त्यांचा पुस्तकामध्ये सुद्धा उल्लेख आहे, हे आपण ऐकलंसुद्धा आहे आणि बघितलंसुद्धा आहे. तर ही जी स्टोरी आहे ती आहे तान्हाजी मालुसरे यांची. नंतर सी आहे झाशी की राणी.
झाशी की राणी हे एक राणी लक्ष्मीबाई ज्या आहेत त्यांचं कॅरेक्टर याच्यामध्ये आहे. राणी लक्ष्मीबाई ह्या एक खूप शूरवीर अशा व्यक्तिमत्व असणाऱ्या महिला होत्या. नंतर डी आहे फर्जंड. फर्जंड मूवी तर तुम्हाला देखील माहिती आहे. तो मूवी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती. नंतर आहे हिरकणी. हिरकणीची स्टोरी तुम्ही पुस्तकामध्ये सुद्धा वाचली असेल आणि मूवीसुद्धा आहेच. या 5 ज्या स्टोरी आहेत आणि जे काही व्यक्तिमत्व आहेत त्या व्यक्तिमत्वांकडून खूप सारं असं घेण्यासारखं आपल्याला खूप आहे. नंतर आपण बघणार आहोत सेकंड, कंप्लीट द फॅक्ट्स अबाउट लायन्स चूजिंग फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. खाली लायनची सिंहाची थोडीशी अशी गोष्ट अशी इन्फॉर्मेशन दिलेली, त्याच्यामध्ये आपल्याला योग्य असे शब्द भरायचे आहेत. पहिलं आहे लायन्स आर कॉल्ड डॅश डॅश ऑफ जंगल. लायन हा एक जंगलाचा राजा असतो, राजा म्हणजेच किंग. सेकंड आहे लायन्स बिलॉंग टू द डॅश डॅश फॅमिली ऑफ ॲनिमल्स. आपल्याला माहितीच, आपण जर लायनकडे बघितलं तर आपल्याला मांजर हे आपोआप त्याच्यामध्ये दिसतेच, म्हणजे लायन्स हा एक कॅट फॅमिलीमधून आलेला आहे. नंतर थर्ड आहे लायन्स आर कार्निवोरस ॲनिमल्स. म्हणजे बघा, कार्निवोरस म्हणजे मांसाहारी, हर्बिव्हरस म्हणजे शाकाहारी आणि ओमनिव्होरस म्हणजे सगळ्या प्रकारचे मांस खाणारा. तर लायन हा एक मांसाहारी प्राणी आहे, म्हणजेच काय, कार्निवोरस ॲनिमल आहे. फोर्थ आहे डॅश डॅश लायन्स हॅव अ मॅनी अराउंड देअर नेक बट लायनेसेस डू नॉट हॅव इट. कोणत्या सिंहाच्या मानेला केस असतात आजूबाजूला, पण जी सिंहिणी आहे तिच्या मानेला नसतात. असं काय आहे? कब म्हणजे सिंह आणि सिंहिणीचं बाळ, पिल्लू, की व्यक्तिगत लायन, की फिमेल लायन? तर हे आन्सर आहे मेल लायन्स. नंतर आहे पाचवा आहे अ ग्रुप ऑफ लायन्स इज कॉल्ड अ प्राईड. जो लायनचा ग्रुप आहे त्याला प्राईड असे म्हटलं जातं. सहावा आहे लायन्स अटॅक्स ओनली व्हेन दे आर. सिंह जे आहेत ते कधी अटॅक करतात, कधी ते मारायला व्यक्तिगत किंवा माणसाला किंवा मांसाहारी प्राण्यांना कधी मारायला जातात? ज्या वेळेस ते भुकेले असतात, त्यावेळेस ते त्या समोर जे काही असेल त्यांना मारायला जातात, प्राणी असेल किंवा व्यक्ती. अशा प्रकारे हा चिटचॅट आपला संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अँड्रोकॉल्स अँड लायन्स. हा धडा आपण शिकणार आहोत.